3, 2, 1. नमस्कार मैत्रिणींनो, आज रविवार आणि त्याच्यामुळे आज चिकनचा बेत होता. चुलीवर करायचा जेवण हा त्यातल्या त्यात खास बेत होता. तर तुम्ही बघत असाल, ही चूल आमची मोठी आहे. ती आम्ही पाणी तापवण्यासाठी, आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी चूल वापरतो. आणि इतर वेळी मी कधीही चुलीवर बाहेर जेवण आत्तापर्यंत केलेलं नाही आहे. पण आज का कोणास ठाऊक एक मूड झाला की म्हटलं चला बघूया चुलीवरती चिकनचं जेवण करून बघूया कसं काय होतंय ते. आणि त्याप्रमाणे मी आज करायला घेतलेलं होतं. तर कसं होतं तर ते त्या चूल थोडी मोठी झालेली होती, कारण त्याच्यावरती आमचा मोठा पाण्याचा टोप असतो आणि ते थोडंसं त्याच्यावरती एक पातेलं हलत होतं. त्याच्यामुळे ह्या भांड्यांना किंवा त्या चुलीला ह्या जेवणाच्या टोपांची सवयच नाही आहे, कारण त्याच्यावरती फक्त आणि फक्त आम्ही तो मोठा टोपच ठेवतो. आता मी काय केलं होतं, आम्ही लेगॉन आणि दुसरं बॉयलर असं 2 प्रकारचं चिकन आणलेलं होतं. तर त्याचं कारण असं की लेगॉनच्या चिकनचा ना चव ही वेगळी असते बॉयलरपेक्षा. त्याच्यामुळे ते शक्यतो सुक्कं करण्यासाठी म्हणून मी इकडे कुकरमध्ये दुसऱ्या चुलीवरती फोडणी दिलेली होती. आता हे फोडणी देताना मी काय केलेलं होतं तर तेल टाकलेलं होतं, थोडासा कांदा टाकलेला होता आणि तो चांगला परतवून घेतला होता. आणि चिकनसाठी जे मी वाटप करून ओलं घेतलेलं होतं ते वाटप थोडंसं फोडणीला टाकलेलं होतं, तमालपत्र टाकलेलं होतं, हे बघा. आणि थोडे गरम खडे मसाले टाकले होते, ज्याच्यामध्ये चक्री फूल, थोडीशी दालचिनीची पानं आणि हळद मीठ लावून ठेवलेलं थोडंसं मॅरिनेशन करून हे चिकन होतं लेगॉनचं. ते बघा मी ह्याच्यामध्ये कुकरला फोडणी टाकलेलं होतं. आणि इकडे हे मी बॉयलर शिजायला टाकलेलं होतं, ह्याचा करायचा होता रस्सा. त्याच्यामुळे सेम प्रोसिजर मी ह्याच्यासाठी सुद्धा केली होती. टोप ठेवल्यानंतर तेल टाकलं, दालचिनीची पानं म्हणजे त्याला आपण तमालपत्र म्हणतो, थोडे खडे गरम मसाले, आणि ऑलरेडी बॉयलरला सुद्धा मी ते हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं अगोदर. आणि तो जे मी ओलं वाटप केलेलं होतं तेच मी तिकडे वापरलं होतं फोडणीला आणि ते शिजायला टाकलेलं होतं. आता दोन्हीकडे सुक्याची पण तयारी, लेगॉन पण लावलेलं होतं. तर कुकरमध्ये लेगॉन का लावलं होतं, कारण थोड्या वेळाने मला ते कुकरला शिजवून घ्यायचं होतं. असंच जर तुम्ही शिजायला केलात तर लेगॉनला माझा अनुभव आहे की ती शिजायला खूप वेळ लागतो, इतक्या सहजासहजी लगेचच शिजत नाही. पण बॉयलरचं मात्र तसं नसतं, बॉयलर लगेच शिजतं. त्याच्यामुळे इकडे मी ह्या चुलीवर, मोठ्या चुलीवर ते बॉयलर शिजायला टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये पाणी आधी नीट टाकलेलं नव्हतं. फोडणी दिल्यानंतर त्याच्यावरती एक ताट ठेवलं, त्या ताटावरती मी पाणी ठेवलेलं होतं. आणि इकडे थोडंसं मी कुकरला जे लेगॉन आता मी फोडणीला दिलेलं होतं ते हलवून घेतलं का त्याच्या अगोदर त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचं आधी पाणी न ओतता, हे बघा, एक छोटं ताट ठेवलं, त्या ताटावरती पाणी ओतून घेतलं होतं. त्यात आमच्या बबीची, म्हणजे आज मुलं पण इतकी इंटरेस्टिंग झालेली होती ना, फार उत्सुक होते की आज मम्मा नेमकं नवीन काय करते. पण आम्ही कधीच चुलीवरती स्वयंपाक इथे करत नाहीत, पण आमच्या घरी सासरी मात्र चुली आणि गॅस दोन्ही पण असल्यामुळे आम्हाला तिथे स्वयंपाक करायची मला सवय आहे. आता इकडे जवळपास बॉयलर चिकन जे हे होतं तर ते शिजत आलेलं होतं. फक्त प्रॉब्लेम कसा होता, थोडं ते पातेलं सारखं हलत होतं. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये ही धाकधूक होती, भीती होती की ते पातेलं पडू नये बस, नाहीतर केलेली मेहनत सगळी वाया आणि शिवाय चिकनही वाया जाणार. आणि पुन्हा एकदा मग थोडंसं पाणी मी जे ओतून ठेवलेलं होतं ते पाणी गरम झालं की मग ते पहिल्यांदा मी काय केलं होतं, त्या टोपामध्ये बॉयलरच्या ओतून घेतलं होतं. कारण शक्यतो चिकनला मी तर नक्कीच कधीही नाही, आणि तुम्ही पण बघा, कधीतरी ट्राय करून बघा की आपण गार पाणी, थंड पाणी कधीही चिकनला वापरायचं नाही. तर जेणेकरून त्यामुळे काय होतं की तुम्ही तसं जर केलं तर त्याला एक जो प्रकारचा कट यावा लागतो ना, तो कट येत नाही जर तुम्ही गार पाणी घातलं तर. आणि म्हणून शक्यतो चिकनला कधीही फोडणी दिली तर काय वेळेला डायरेक्टसुद्धा मी चिकन मॅरिनेशन पूर्ण सगळे मसाले घालून डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा मी शिजायला कढईमध्ये टाकते. पण आज मात्र चुलीवरच करायचं होतं, त्याच्यामुळे मी चुकं कशाप्रकारे करते, म्हणजे निदान मी तरी चिकन कशाप्रकारे करते हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर इकडे मी इकडे ह्या छोट्या चुलीवरती सुद्धा सुरुवातीला जे पाणी टाकलं होतं ते पाणी गरम झालं होतं चांगलं कडकडीत. आणि मग पुन्हा परत ते मी कुकरमध्ये ओतून घेतलं होतं आणि पुन्हा दुसऱ्यांदा मी कुकरला झाकण, बघा मी लावलेलं नाही आहे, तर त्याच्यावरती पुन्हा एकदा ताटामध्ये मी थोडं पाणी ओतून झाकण ठेवलं होतं. इकडे सुद्धा पुन्हा परत तापलेलं पाणी बॉयलरवरचं पाणी जे तापलेलं होतं ते मी बॉयलरमध्ये ओतून घेतलं, कारण मला याचा फक्त रस्सा करायचा होता. आणि दुसरी गोष्ट अशी असते की माझी ही छोटी बबी अजिबात तिखट मटण किंवा तिखट चिकन खात नाही. तर तिला जे आता आपण बॉयलर म्हणजे हळद आणि मिठामध्ये आणि मसाला घालून केलेलं, ज्याला आपण अळणी मटण म्हणतो, तर तिला ते फार आवडतं. आणि त्याचप्रमाणे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं बऱ्यापैकी म्हणजे पाव किलो आणि मटण म्हणजे बॉयलर शिजायला टाकलं होतं की जेणेकरून तिला ते चिकन खाता येईल. आणि उरलेलं जे रस्सा होता त्या म्हणजे पाणी म्हणजे आपलं राहतं त्याचं मला रस्सा म्हणून वापरता येईल. आणि दरवेळी मी असंच करते, कारण तिच्यासाठी ते मटण वेगळं त्याच्यातलं शिजलेलं हळदी आणि मिठामध्ये ते काढून ठेवावं लागतं.
तर इकडे मी बघत होते, कारण बॉयलरला जसं म्हटलं ना तसं शिजायला फार वेळ लागत नाही आणि चुलीला पण जाळ इतका छान लागलेला होता आणि बऱ्यापैकी लाकडं पण तशी माझ्याकडे मी गोळा करून ठेवलेली आहेत, कारण आम्ही रेग्युलरच पाणी तापवण्यासाठी चूल म्हणजे पेटवतो. तर बघितलं तर मी थोडंसं चिकन चाचपून बघितलं तर चिकन बऱ्यापैकी शिजलेलं होतं. पण आमच्याकडे कसं आहे, मिस्टरांना ते चिकनचा चांगलं शिजलं आहे की नाही हे एकदा त्यांच्याकडून सल्ला घ्यावा लागतो, कारण त्यांना चिकन जर जेवताना थोडं जरी शिजलं नाही असं वाटलं ना तर मग त्यांचा म्हणजे पारा चढतो. त्याच्यामुळे कधीही चिकन शिजल्यानंतर अगोदरच मी त्यांना दाखवते की बघा म्हणजे तुमच्या हिशोबाने चिकन शिजलं आहे की नाही ते बघा. आणि दुसरं कसं, हे जे अळणी मटण चिकन होतं ना ते छोटी खाते, त्याच्यामध्ये चांगलं गरगरी शिजलेलं असलं तर तिला ते व्यवस्थित खाता येतं आणि कच्चं असलं की ती मग थोडंसं खात नाही. आणि असा प्रकार होऊ नये म्हणून एक मात्र खूप चांगलं झालं होतं. आता इकडे बघा, हे जे मी लेगॉनचं चिकन सुक्यासाठी टाकलेलं होतं ते चांगलं उकळलेलं होतं, चांगली उकळी आली होती. त्याच्यानंतर मी कुकरचं झाकण लावलं. म्हणजे आज खरोखरच मी ह्या चुलीवरती इकडे मी काय केलेलं होतं, कुकरच लावलेला होता. आता लेगॉनला चांगला ह्या चुलीला चांगला जाळ लावून घेतला होता, कारण लेगॉन शिजण्यासाठी प्रचंड वेळ घेतो आणि जवळजवळ 5 ते 6 किंवा एखादी एक्स्ट्राच जरी तुम्ही शिट्टी काढली ना तरच ते चिकन शिजलं जातं. कारण 1-2 वेळा बऱ्याच वेळा माझा असा अनुभव झालेला आहे की मी 2-3 वेळा रेग्युलर जसं आपण बॉयलर चिकन एका शिट्टीमध्ये शिजतं असा माझा अंदाज होता आणि मी कुकर गार थंड करून बघितलं तर ते चिकन शिजलेलंच नव्हतं. इकडे आमच्या ह्या मॅडम कधी एकदा चिकन शिजतंय याची ती बघा ती पळी घेऊन हातामध्ये वाटच बघत बसलेली होती, कारण तिला भूक पण लागली होती आणि तिचं हे फेवरेट हे जे आहे अळणी चिकन हेच ती खाते, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं ती खात नाही. आता मी दुसरी छोटी कढई घेतली आणि हे बघा, हे जे पाणी निघालं आहे ह्या चिकनमधला सगळा अर्क आहे आणि हाच अर्क हेच पाणी आपण रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत. आणि जे राहिलेलं चिकन आहे, जे चिकनचे पीसेस राहिलेले आहेत ते आता आमची छोटी बबी ते खाऊन टाकते. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळला तिला ते होतं थोडंसं खायला आणि त्याच्यामुळे मग ते पाणी व्यवस्थित सगळं काढून घेतलं. आता त्याच पातेल्यामध्ये मला रश्श्याला फोडणी द्यायची होती. आता रस्सा करण्यासाठी इकडे बघितलात ना, मी म्हटलं तसं म्हणजे हे आपलं म्हणजे काय आपण म्हणतो बॉयलरला खरंच असं शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्याच्यामुळे माझी रस्स्याची तयारी लवकर झालेली होती आणि इकडे मात्र कुकर लागलेला होता आणि लेगॉनची अजून एकही शिट्टी झालेली नव्हती. आता फार काही मी तसं रस्सा करण्यासाठी वापरत नाही, कारण ऑलरेडी तसं तुम्हाला सांगितलं माझ्या ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे की सगळ्याच माझ्या जेवणाला मी कांदा लसणाचा मसाला वापरते. आता हा ज्याला आपण घाटी मसाला पण म्हणतो, कांदा लसणाचा मसाला म्हणतो, ह्याच्यामध्ये अगदी हळद, खोबरं, सगळे गरम मसाले, लसूण, कांदा, कोथिंबीर, हळकुंड सगळं साहित्य असतं. त्याच्यामुळे फारसं मला आणखीन काही मी मसाला याच्यामध्ये वापरायचा प्रयत्न करत नाही. ऑलरेडी चिकन शिजायला जेव्हा मी टाकलं होतं त्याच्यामध्ये खडे मसाले अख्खे थोडेसे मी शिजायला टाकलेले होते. त्याच्यामुळे तो फ्लेवरसुद्धा त्याचे मी तुम्हाला कढईमध्ये पाणी दिसतं त्या पाणीमध्ये ते सगळेच त्याचा स्मेल आलेला होता. दोन्हीकडेच म्हणजे चुली इतक्या म्हणजे चालू होते आणि आजचं मला खूप वेगळंच हे वाटतं. तेवढ्यात मला बसायला तर माझ्या हे लक्षात आलं नाही बसायला, माझ्या लेकाने मला स्टूल आणून दिला. आता इथे जर बघितलात ना तर अजूनही लेगॉनच्या ह्या कुकरला मात्र काही शिट्टी आलेली नव्हती. तोपर्यंत इकडे व्यवस्थित तेल तापलेलं होतं. अजून थोडीशी लाकडं मी इकडे रश्श्याच्या ह्या चुलीला लावून घेतली. तेल तापलं होतं. रस्सा मी म्हणजे ओलं वाटप पण टाकून घेतलं होतं. आता हे मी कांद्या लसण्याचा मसाला जो आहे तो टाकून घेतला होता, तो तेलात चांगला परतून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं हे मी मगाशी म्हटलं ना, हे पातेलं थोडंसं हालतच होतं. त्याच्यामुळे मला पकडीनं पुन्हा एकदा पकडून व्यवस्थित स्थिर करूनच मग पुढची प्रोसिजर करायला लागत होती. तर अशा तऱ्हेने हात त्या तिखटाचा मी धुवून घेतला पुन्हा एकदा. आणि जसं तुम्ही बघाल ना तर आत्तापर्यंत तुम्ही त्याच्यावरती जसं पाणी जे वापरलेलं आहे ते पूर्ण सगळं पाणी रश्श्यासाठी म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे की झाला तुमचा रस्सा तयार, चिकनचा रस्सा तयार. आणि ही सेमच प्रोसिजर मी जेव्हा मटण आम्ही आणतो ना त्या मटणासाठी पण आम्ही असंच करतो. डायरेक्ट कुठलंही पाणी न ओतता जर तुम्ही शिजायला थोडंसं त्या स्वतःचं ज्याला आपण अंगचं पाणी चिकनचं सुटणं म्हणतो ना, त्या चिकनचं सुटलं ना तर चिकनला तुम्ही खूप चांगली चव येते. आणि त्यात जेव्हा तुम्ही चुलीवरती चिकन करता ते तर सोन्याहून पिवळंच होऊन जातं. फक्त आता प्रत्येक ठिकाणी चुली उपलब्ध असतातच असं नाही, परंतु आता सगळीकडे चुलीवर जेवणाचा ट्रेंड आलेला आहे. बघा तुम्ही मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा वगैरे चुलीवरच्या जेवणाचा ट्रेंड आलेला आहे. फक्त एवढंच आहे की ही थोडी मोकळी स्पेस आहे, थोडासा आडोसा असताना आजूबाजूने तर मग तेवढा धूर लागत नाही आणि पटकन शिजतं, कारण वारा भरपूर आहे. धूर तेवढा डोळ्यात जातो, कारण आम्ही काय रेग्युलर जेवणाचा करायला इथं प्रश्न येत नाही. पण मग मोकळी जागा भरपूर असल्यामुळे चारी बाजूने थोडा शिजायला पण वेळ लागतो आणि जेवण व्हायला पण वेळ लागतो. आता कधीतरी करणं हे ठीक आहे. आता इकडे तोपर्यंत हा बघा तुम्हाला दिसत असेल की
एकतर गरम पाणी वापरल्यामुळं ह्या रश्श्याला किती छान कलर आलेला होता. त्यात अजून थोडं पण मी पाणी त्या कढईमध्ये वरती ठेवलेलं गरम पाणी का होतं, कारण जेणेकरून जर तुम्हाला रस्सा होताना असं वाटलं की बाबा थोडासा रस्सा घट्ट झाला आहे, कारण रस्सा म्हटलं की तो पातळच असावा लागतो किंवा थोडा कमी झाला आहे, तर तरीसुद्धा ते हे जे मी कढई ठेवलेली होती त्या कढईमध्ये पाणीसुद्धा एक अर्धा तांबे मी ओतून ठेवलं होतं की जेणेकरून रस्सा कमी जास्त झाला तर तो वाढवता येतो, पण त्यासाठी तुम्हाला गरम पाणी हे वापरायला लागतं. इकडे तोपर्यंत कुकरला एक शिट्टी होण्याच्या बेतामध्ये होती, पण तरीसुद्धा अजून इकडे लेगॉन चिकन वापरायला म्हणजे शिजायलासुद्धा वेळ लागत होता, जसं तुम्हाला म्हटलं मी. आता इकडचा निखारा मी जास्त काय जाळ ह्या रश्श्याखाली ठेवलेला नव्हता, कारण तो तयार झाला होता आणि जे काही निखारे पडलेले होते त्या निखाऱ्यावरतीच त्याला इतकी छान मंद अशी ना उकळी सुटलेली होती की आणि त्या जेवणाचा वास इतका छान सुटलेला होता की तुम्ही बघाल की त्याला फारसं काही, मला खरं तर ना चुलीवरती आता ह्यावेळी जेवण करताना काय फार लाकडं पण लागली नाहीत. आणि आता इथे तुम्ही बघाल तर मी आता सुक्कं करायला घेणार होते, कारण इकडे माझ्याकडे लेगॉनच्या ह्या कुकरला जवळजवळ मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. आता मला फक्त तो थंड होईपर्यंत म्हणून मी जाळ कमी केला. आता ही कढई मी सुक्कं करण्यासाठी वापरणार होते आणि रेग्युलर मी गॅसवर पण वापरते, पण त्या अगोदर म्हटलं मातीचा लेप लावून घ्यावा म्हटलं कारण जेणेकरून नंतर मग जेवण करून झाल्यानंतर ही चुलीवरची भांडी घासायला बरी पडतात, काळेपटपणा राहत नाही, त्याच्यामुळे मातीचा लेप लावून घ्यायचा. हे बघा ह्या प्रकारे असा लावून घेतला मी, कुकरला पण लावून घेतला आहे असा. आणि इकडे जे रश्श्याचं तुम्हाला पातेलं दिसतं त्या पातेल्याला सुद्धा मी अगोदर असे मातीचा लेप लावून घेतलेला होता आणि मगच ती दोन्ही ही भांडी मी चुलीवर ठेवलेली होती. आता म्हटलं तोपर्यंत पुन्हा एकदा रश्श्याकडे बघावं, म्हणून रस्सा उघडून बघितला तर रश्श्याला चांगली उकळी आलेलीच होती, म्हणून थोडासा त्यातला निखारा मी काय केला, हे बघा असा मागे करून घेतला. आता कुठलं एक्स्ट्रा लाकूड मी लावलेलं नव्हतं, इकडे रस्सा तयार झाला होता, पण म्हटलं आधी मिस्टर म्हणाले उतरवण्यापेक्षा राहू दे चुलीवरती, तर त्याला त्याचा एक स्वतःचा फ्लेवर येतो. आता इथे मी कुकर उतरवून घेतलेला होता, कुकर थंड होत होता, कढई ठेवली चुलीवरती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं होतं सुक्कं. आता सुकं करण्यासाठी बऱ्यापैकी आता हे जे तेल आहे, जे मी तुम्हाला सांगितलं आम्ही शेंगदाणा तेल वापरतो आणि ते काही रिफाईंड तेल नाही आहे, त्याच्यामुळे हे फिल्टर असल्यामुळे ते तेल थोडंसं जड असतं. जड म्हणजे का, तर ते तेल तुम्ही थोडंसं जरी टाकलं तर जेव्हा ते थोडंसं नंतर परत ना पातळ होतं, त्याच्यामुळे फार तेल लागत नाही. आणि शेंगदाणा तेल असल्यामुळे साहजिकच त्याला स्वतःचा एक तेलकटपणा प्रचंड प्रमाणात असतो. आणि तोपर्यंत मग मी तेल टाकून घेतलं, तेल चांगलं गरम झालं होतं. त्याच्यासाठी आता सुक्कं करण्यासाठी इथं मी उभा पातळ कांदा चिरून घेतलेला होता, तो कांदा टाकून घेतला. सर्वात प्रथम कांदा चांगला हलवून घेतला आणि तर जेवढा माझ्या एक लक्षात आलं की गॅसवर जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा कमी वेळ खरं तर आज मला चुलीवर जेवण करायला लागला. भलेही 1-1.5 किलोचं चिकन होतं, त्याच्यामुळे कदाचित असू शकतं, नाही असं नाही, पण चुलीचा जो जाळ असतो त्यात म्हणजे गॅसच्या तुलनेमध्ये कधीही तो भरपूरच असतो चुलीचा जाळ. आता हे माझ्याकडे तुम्हाला मी गेल्या वेळी माझ्या काजूगरांचं आमच्या हे काजूगर आमच्या स्वतःच्या बागेमधले आहेत, ते मी घरून आणले होते, चांगले सोलून वगैरे साफ करून ठेवले ते फ्रीजला, कारण जेणेकरून मला हा रविवारचा बेत आमचा होताच ठरलेला. मग आता मी काय केलं तर ते ओले गर जे होते ते हे मी कांद्याबरोबरच फ्राय करायला घेतले. का, कारण जेणेकरून ते थोड्याशा त्या कांद्याबरोबरच ना जे ते ओले गर असतात ते पण शिजले जातात आणि त्याच्यामुळे चांगले परतवून घ्यायचे. आता मी थोडेसे ते झाकून ठेवलं, म्हणजे कांदा आणि ते आता राहिलेले थोडेसे गर होते ते मला रश्श्यामध्ये टाकायचे होते, ते मी रश्श्यामध्ये टाकून घेतले. पुन्हा एकदा झाकण बघू ते आता उघडून, की जेणेकरून कांदा आणि ते जे गर असतात, आता हे थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकलं होतं आणि हे चांगले शिजत आलेले होते. एक नरमपणा येतो त्या ओल्या गरांमध्ये आणि कांदा तर साहजिकच चांगला भाजलेला होता. आता पुन्हा एकदा म्हटलं थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं म्हणून झाकून ठेवलं. तेवढ्यात ही बघा माझी लेक मला बरोबर लाकडं वगैरे आणून देण्यासाठी माझी दोन्ही मुलं मला मदत करत होती. आणि आज हा व्हिडिओ करताना मला इतका खरंच खूप आनंद होतो आणि खूप एक्सायटेड मी आहे ना, की मला माझं पूर्ण कुटुंब मला ह्या व्हिडिओमध्ये मला सपोर्ट करत होतं. माझी मुलंसुद्धा खूप इतकी आनंदी होती की ती मला लाकूड म्हणजे त्यांच्या परीने मला ती लोकं आज जेवण करण्यासाठी मदत करत होती. इकडे बघितलं तर मी चिकन चांगलं शिजलेलं होतं. आता झाकण म्हटलं उघडून बघूया, तर ह्याच्यामध्ये बघा मी काजूगर पण चांगले शिजलेले होते, कांदा पण चांगला परतलेला होता, थोडासा ब्राऊन रंगावरती आलेला होता. आता मला ह्याच्यावरती तुम्ही बघा मी वाटप आधी ओलं टाकलेलं नाही आहे, तर त्याचं कारणसुद्धा हे तिथेसुद्धा मी पहिला तिखट टाकून घेते. मी तिखट टाकण्यासाठी चमचा वगैरे वापरत नाही, माझ्या हाताचाच कायम मी वापर घेते आणि माझ्या हाताच्या मापाची मला सवय झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा कांदा आणि हे ओलेगर आणि हे कांदा लसणाचं तिखट ह्याच्यामध्ये सगळं परतवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं. आता ह्याला कारण जसं माझीही करण्याची पद्धत नेहमीच आहे की तो जो म्हणजे जो तिखटपणा असतो, जे मसाले त्याच्यामध्ये आहेत ना तिखटामध्ये, ते सगळे त्या मॅरिनेशन होतात आणि त्याचं सगळं ते एकजीव होऊन जातं. नाहीतर कांद्याचा कधी कधी वास वेगळा येतो किंवा
एक काय म्हणतो आपण त्याला, पाणी एका बाजूला रस्सा होऊन जातो, एका बाजूला भाजी होऊन जाते, असं बऱ्याचदा होतं. तर आता मी झाकण उकडून घेतलेलं होतं आणि हे बघा, हे जे मी ओलं वाटप केलं होतं, जसं तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये मी कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं जिरं, सुकं खोबरं, एक टोमॅटो वापरलेला होता. पण मी यातलं काहीही भाजून घेतलेलं नव्हतं, तसं कच्चंच मी सगळं ते मिक्सरला लावून ओलं वाटप करून घेतलं होतं. आता तेच ओलं वाटप मी रस्सा करण्यासाठी पण वापरलं होतं आणि ह्या सुकं करण्यासाठी म्हणून मी टाकून घेतलं. आता त्याच्यामध्ये आता मला ह्याच्यासाठी सुक्यासाठी फोडणी द्यायची होती. आता सुक्कं म्हणजे तुम्ही म्हणाल तर सुक्कं पूर्ण का? तर सुक्कं नाही, तर आमच्याकडे कोकणामध्ये आम्ही सुक्याबरोबर म्हणजे सुक्कं असं की थोडंसं आमचं त्याच्याबरोबर रस्सा हा असावा लागतो. म्हणजे त्याला आपण रस्सा भाजी आपण म्हणतो ना, फार पातळही नाही आणि फार अगदी सुकं पण नाही. आता आपण हे जे लेगॉन शिजवून घेतलेलं आहे ह्याचं सुक्कं आणि ह्याचा रस्सा पण खूप चांगला लागतो. तर करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. इकडे मी रस्स्याकडे पण माझं लक्ष होतं. रस्स्याला कारण उकळी बारीक बारीक आलेली होती, रस्सा तयार झाला होता. आता इकडे सुक्कं मी करायला घेतलेलं होतं, जसं ते मला सांगितलं मी. आता सगळं टाकून घेतलेलं होतं, तिखट, ओलं वाटप. आता मला हे जे मटण चांगलं शिजलेलं होतं, आता ह्याच्यामध्ये जे पाणी होतं थोडंसं एक्स्ट्रा ओतलेलं मी, तर ते पाणीसुद्धा मी आधी बाजूला काढून घेतलं. हे बघा, थोडं पाणी काढून घेतलं, कमी केलं, तरी पण पाणी मला जास्त वाटत होतं. आता हे पाणी का काढून घेतलं आणि नुसतं पहिले जे चिकनचे पीसेस होते लेगॉनचे, ते पहिला मी कढईमध्ये टाकून घेतले, ते चांगले परतवून घेतले आणि त्याचं तर तुम्हाला हे मी पाणी का काढून ठेवलं ते मी तुम्हाला पुढं समजेलच. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं. कारण चुलीवर ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण गॅसवर जसं करतो त्याच्या लक्षात आणून ते करपायला नको वगैरे लक्ष द्यावं लागतं. अशा प्रकारे हा बघा, इकडे मी तुम्हाला रस्सा छान कलर आलाय आणि अजून मी अतिशय चांगला कट आलेला होता, रस्साही तयार झालेला होता, अतिशय सुंदर कलर आलेला होता. आणि हा असा कलर ना तुम्ही गॅसवर करायला गेला तर तुम्हाला नाही. आणि इकडे आपण जे सुक्कं केलेलं आहे, आता तुम्ही मगाशी म्हणालात ना जे पाणी काढून ठेवलं होतं, तर ते पाणी हे असं याच्यामध्ये नंतर मी ओतलेलं होतं. छान उकळी आलेली होती सुक्याला आणि अशा तऱ्हेने सुक्कं चिकन तयार झालेलं होतं. आता सुक्कं म्हटलं तर जसं तुम्हाला मी म्हटलं की थोडंसं आमचं पाणी पण म्हणजे एकदम सुक्या पोळी आम्ही सुक्कं त्याला म्हणत नाही, थोडंसं त्याच्यामध्ये रस्सा हा असावा लागतो. आणि शिवाय भातावर खाण्यासाठी किंवा नुसताच जर प्यायचा असेल तर म्हणून तो वेगळा रस्सा आम्ही करतो. अशा तऱ्हेने हे बघा, जेवणाचं ताट आणि आज खास चुलीवरच्या चिकनचा बेत केलेला होता. मी चपाती सुद्धा चुलीवरच केलेली होती. हे आहे आपण केलेलं आहे सुक्कं आणि ह्याचा कलर किती छान आहे त्याच्यानंतर हा केलेला आहे आपण आपला रस्सा आणि ही चपाती सुद्धा चुलीवरच केली आहे बरं का, चिरून घेतलेलं कांदा लिंबू आणि हा भात. अशा तऱ्हेने हे आपलं चुलीवरच्या रविवारच्या जेवणाचा बेत माझ्या दृष्टीने तर मला खूप चांगला जमला आहे, जमवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. आता फक्त जेवायचं बाकी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जे काही मी नवीन प्रयोग करत आहे, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.